बॅक टू ग्लो विथ प्रतीक्षा. सो आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल असणार आहे. इयरिंग्सचं कलेक्शन आणलं आहे, म्हणजे जे माझ्याकडे आहे तेच आहे दाखवतीये. आणि ऑक्सिडाइज आहे, काही वेस्टर्न आहे आणि असं बरंचसं काही आहे. सो व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी हेल्पफुल होईल. अकॉर्डिंग बघा तुम्हाला कुठली ज्वेलरी म्हणजे जाईल ड्रेसवर, आणि माझ्याकडचे कलेक्शन आहे ते तुम्हाला मी शेअर करते. सो व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात. स्टार्ट करूया कलेक्शन. तर माझ्याकडे सगळ्यात जास्त ऑक्सिडाइज कलेक्शन आहे, कारण की मी ऑक्सिडाइज ज्वेलरी खूप जास्त, ज्वेलरीमध्ये इयरिंग्स खूप जास्त घालते. कारण मला असं गोल्ड म्हणजे जे गोल्डमध्ये जातात ना हे असे झुमके, तर त्यामध्ये अजिबात म्हणजे मला इतके आवडत नाही ते. लेहंगे वगैरे जास्त आपण लग्न कार्यात घालतो, तर तेव्हाच आपल्या तर घालण्यात येतं, नाही तर मग तसं तर ते घालण्यात येत नाही. तर ही कुर्ती मी आता ह्या कुर्तीज जे असतात शॉर्ट कुर्तीज आपण कॉलेजसाठी घालतो, ऑफिससाठी घालतो किंवा बाहेर येण्या जाण्यासाठी घालतो. तर याच्यावर आपण थोडे ना गोल्डच्या ज्या ज्वेलरीज आहेत त्या घालणार आहे. ऑक्सिडाइजेस आज मी झुमके घातलेले आहेत. एकदम नॉर्मल आणि सिम्पल जे कलेक्शन आहे ते माझं आहे. मी ऑक्सिडाइज ज्वेलरीज जास्त घालते, तर ते मी तुम्हाला हळूहळू दाखवते. तर ऑक्सिडाइजमध्ये फर्स्ट आधी माझे हे झुमके येतील. हे बघा, हे झुमके. तर याला पण आहे ना, हे आपण पण कुर्तीजवरच जास्त, म्हणजे माझे ऑलमोस्ट कुर्तीवर वेअर करणारे जास्त काही आहेत. आणि सेकंड हे मिरर वर्कवाले झुमके, आय थिंक हां दिसत आहेत ते. मला इतके जास्त आवडलेले, म्हणजे मी असेच घ्यायचे म्हणून घेतले. पण आहे ना ते मी पंजाबी, आमच्या कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे नव्हता, आय थिंक बॉलिवूड डे होता. तर बॉलिवूड डे होता, तर त्यामुळे मी आहे ना पंजाबी लुक घेतले होते. तर एवढे सुंदर, म्हणजे एकदम प्रॉपर पंजाबी लुक ह्या इयरिंग्समुळे दिसतो. मला इतके आवडतात. याचं जे खालचं जे आहे ना हे घुंगरू टाईप आहे, म्हणजे असे घुंगरू जे असतं ते. आणि वरचं आहे ना जे प्रॉपर ऑक्सिडाइज नाही आहे, ते सिल्वरमध्ये मोडलं जातं ते थोडंफार. त्याच्यामध्ये पण हे असं एक घेतले होते, दिसत आहेत ना. तर हे सुद्धा मी त्याच्यावरच घेतले होते. हे पण खूप छान वाटतात घातल्यावर, एकदम सिम्पल आणि सोबर वाटतात. म्हणजे असे कुर्तीजवर वगैरे असे आपण जास्त लॉंग तर नाही घालू शकत ना, म्हणून मी शॉर्ट शिवलेला टॉप होता, म्हणजे जो नेटचा होता आणि त्याला अस्तर वगैरे लावून शिवलेला होता. तर तो टॉप जो होता ना त्याच्यावर माझ्या मावस भावाच्या लग्नामध्ये मी हे घातले होते. त्याच्यानंतर पण भरपूर घातलेत आय थिंक, पण एवढं लक्षात नाही येते. तर तो पिंक कलरचा जो आय थिंक आहे माझा फोटो, हां, तर मग त्याच्यावर टाकेल. एवढे सुंदर वाटत होते, म्हणजे मी कशावर पण काहीही ट्राय करून बघते तर खरंच खूप सुंदर जातात. आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी जितकी कुठल्या पण ड्रेसवर मॅच होते तितकी गोल्ड ज्वेलरी जात नाहीच होते. तुम्हाला आय थिंक दिसत असेल की नाही याच्यामध्ये, मी बाहेर काढून दाखवलेले आहेत. हे असे लॉंग आहेत आणि त्याला अशी वेल आहे अशी साईडने केसांमध्ये हे करायला. मला 150मध्ये 2 पडले होते. सो म्हणजे ऑफर होती तेव्हा तर मी घेतले होते. आय थिंक ते असं कानाला असं इथून लावतात ना, मला लक्षात नाही त्याला काय बोलतात म्हणून. बट मला वाटलं हे त्या टाईप आहेत म्हणून हे मी घेतले. खूप जास्त मोठं होईल परत तुम्ही स्किप करताल, त्यामुळे मी जे मला आवडतं, जे मी जास्त यूज करते तेच कलेक्शन तुम्हाला शेअर करते. आता आपण गोल्डकडे जाऊया. जरी मी गोल्ड ज्वेलरी जास्त घालत नसले, म्हणजे असं गोल्ड ज्वेलरी म्हणजे सोन्याचं नाही, हे गोल्डमध्ये येतच ना, आता हे याला गोल्डच बोलणार. तर ह्या ज्वेलरी जरी मी घालत नसले तरी माझ्याकडे बऱ्याचशा आहेत, कारण की आता मी जास्त ऑक्सिडाइजमध्ये इन्व्हेस्ट करायला लागली आहे. बट पहिले मी जास्त ह्याच ज्वेलरी घेत होते त्यामध्ये, म्हणून माझ्याकडे हे पण भरपूर जमा झालेलं आहे. पण त्याच्यातले पण मी थोडेच, कारण की इतके होते की त्याच्यातले अर्धे मी म्हणजे टाकून दिले किंवा देऊन टाकले कोणाला. पण मग आता लिमिटेडच ठेवले, कारण की घालण्यातच येत नाही जास्त. तर त्याच्यातले हे मला एकदा माझ्या बहिणीने दिलेले असं मला वाटते. हे पण खूप सुंदर दिसतं. आता त्याची पॉलिश जाते थोडी, पण तरी पण मी त्याला खूप असं कव्हर करून ठेवलेलं होतं. ही जे ज्वेलरीज आहेत हे कमीत कमी 7 ते 8 वर्षांपासून मी असे जपून ठेवते. हे आहे ते, याला मोर आहेत साईडने, त्याच्यावर मोर आहे. कारण की माझा घागरा जो होता ना तो रेड आणि गोल्डन कलरचा होता, आणि अचानक जाऊन घेतले होते हे शॉपमध्ये. तर हे बेबी पिंक कलर किंवा गोल्डनमध्ये जर जाते ना तसं मोतीवर्क आहे, आणि असे याच्यावर मोर आहेत आणि त्याला असे साईडने स्टोन आहेत. तो खूप एकदम सिम्पल असे मल्टी कलर म्हणजे जातात, छान होतं. येल्लो कलरचाच होता तो पण, फोटो असेल तर टाकेलच मी. झाले गोल्डनचं कलेक्शन इथपर्यंत. आता म्हणजे माझ्या फ्रेंडने मला माझ्या बड्डेला गिफ्ट केलेली पडले,
तर माझ्या फ्रेंडने मला हे इयरिंग्स जे होते ना ते माझ्या बड्डेला पूर्ण स्टोन वर्क केले. जशाला तसं ते 120चे जशाला तसं होतं मी तसेला तसं ठेवलेलं आहे. असं वाटतंय हे तर कॉमन आहेत. ह्याचं वरचं टॉप्स म्हणजे हे जे टॉप्स आहेत ना हे पण आपण घालू शकतो आणि त्याच्या खाली जे लटकन आहे ना ते पण वेगळं काढून आपण घालू शकतो. सिंपल आहे हे, तो कोणाकडे पण असेल. हे नॉर्मल टॉप्स असतात जे की वेस्टर्नवर जातात. हे असे सुंदर बटरफ्लायचे लॉकचे म्हणजे अटकवायचे. नेक्स्ट व्हिडिओ जो येणारा आहे तो एवढा हेल्पफुल असणार आहे प्रत्येकासाठी, कारण की प्रत्येकाला सध्या तो प्रॉब्लेम चालू आहे आणि त्याच्यावर तो मी व्हिडिओ पोस्ट करणार आहे. जर ह्या व्हिडिओला भरपूर प्रेम मिळालं तर तो लवकरात लवकर पोस्ट करेल. चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.